सार खातायत आणि हेच आपलं ब्रश बघा आई. ठीक आहे. चला काय झालं? तू दोघींनी बट्टी केली? तुमची मागं भांडणं होती ना दोघींची? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आताशी माझे गुड मॉर्निंग झाले. वाजलेले आहेत 10:30. मी 10ला उठले बरोबर आणि लोळत आताशी उठले. तर ही बघा आत्या आली आमची, मामा पण आलेत आमचे, हे ना. आत्या आली लगेच भेटायला. बघा गावी अशी असतात माणसं, प्रेमळ. जरा कोणी काय म्हणजे आलं नातेवाईक कुठून, मुंबईवरून कुठून, पण लगेच भेटायला येतात. त्यांना माहिती ही राहणारी नाही आहे, ही लगेच जाणारी आहे, तर लगेच पळत भेटायला येतात. काय आत्या बरी आहेस ना? बरी आहे. हा, ही आत्या आपल्याबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये होती बघा. आपण मुरुडला गेलेलो तेव्हा मुरुडला या आत्याच्या तिकडे गेलेलो. आणि आता तुम्हाला मी सांगितलेलं मागच्या आपल्या लव्ह स्टोरीमध्ये बघा, तेव्हा सांगितलेलं नाही का, आमची मुरुडला मी जिथं होती तर ह्या आत्याच्या घरीच होती. आत्याच्या घरी पळून गेली होती. तुला पाठवून दिलं ना तुला गेलो नाही बा. पैसे आई बोलते कुठे गेली कुठे गेली पाळणे त्या पोराला तिथं. ही गेली शेतावरती आणि आजीला पाठवलं पेप्सी आणायला असं. तर स्टोरी आपले बऱ्याच जणांनी बघितलेली आहे. काही जणांना माहिती नसेल तर त्यांनी जाऊन बघा आपल्या चॅनेलवरती. आमची लव्ह स्टोरी याच्या असे 11 पार्ट आलेले आहेत आणि त्या 11 का 12 पार्ट आलेले आहेत. त्यामध्ये पूर्ण सांगितलेले आहे असं. तर नवीन जे सबस्क्रायबर असेल त्यांना माहीत नसते, तर त्यांनी जाऊन बघा. तर चला आता मित्रांनो, आम्हाला जायचं आहे. आता पण निघाले, आता जाते करते मागापासून निघ म्हटलं, जा तुझं पण घरात काम अडकलंय. आणि ही छत्री याला कवर निघत नाही ना, असंच आहे ना, डायरेक्ट वर होतो. हा बाई असंच आहे. आणि बाई अच्छा, हा डायरेक्ट बरं आहे ना, कवर काढायची गरज नाही. चला हा ये आत्या, हा येते आली तर जा. बाय. मित्रांनो, दरवेळेस मी आली नाही तर की पाणीच येत नाही, असं झालेलं आहे. आज पण पाणी नाही आलं नाही. आणि आणले खायला आहे बघा. तर आता मी खाते खारी. चला मी आता चहा पिऊन घेते. तर या, गुड मॉर्निंग सर्वांना. चहा प्यायला या. ब्लॅक टी. गावी काय जास्त दुधाच्या चहाचा लाड नसतो इथं, काळा पाणी. पण त्याच्यातच खरी मजा असते आणि त्याच्यातच खरे सत्व असतं. विटॅमिन असतात, मिनरल विटॅमिन. गवती चहा टाकले म्हणजे गवती चहा टाकली. वा मित्रांनो, मस्त अद्रक नव्हता ना. चहा खारी. आणि आता इथून पुढे जायचं आहे आम्हाला झऱ्यावरती. तुम्हाला पण मी दाखवते झरा. आणि आपल्या झऱ्यावरील जंगल आहे, त्या जंगलामध्ये पण जायचं. त्या वाटेने कधी गेली नाही, आज तिकडून पण जायचं चाललंय प्लॅन. तिथं पण नवीन काय आपल्याला एक्सप्लोर करायला मिळते, बघूया. चला आता चाललो आम्ही झऱ्यावरती कपडे धुवायला. चला, ही बघा आमची झऱ्याची वाट. आई चालले पुढं, आई आणि मी दोघंच चाललोय. आणि मला असं भास होतोय की टायगरला बी घरातच ठेवलंय काय. आणि आता चालता मला मी आईला म्हणते, अगं मला असं आठवलं की टायगरला घरात ठेवलंय आणि टायगर ओरडल पाठी मागून असं. मित्रांनो, ही पानं बघा, आळूचीच पानं आहेत. पण आळूच्या पानांमध्ये ना प्रकार असतात. तर जे आपण खातो ना त्यांची देठं आहेत ना, ही काळपट असतात. यांची देठं सगळी सफेद आहे बघा. हे बघा ही काळपटच आहे. ती पण ही बघा तो व्हायला लागली आहे ना. यांच्यामध्ये सुद्धा प्रकार असतात. आणि ही ना खाजेरी आहेत. आणि आमच्या इथे याला टेपरा बोलतात. हे बघा, या वनस्पतीला टेपरा बोलतात. याला ना असे काटे असतात. काका चाललेत घास चारा घेऊन चाललेत. कुठे आहे? हा काय इकडं गोठा आहे त्यांचा. पूर्वी इथं गोठा नसायचा, माणसं नसायची, कोणीच नसायची. फक्त इथं आहे ना
इकडे यायचे. इथं सगळ्यांचा वॉशरूम होता या साईडला, खालच्या साईडला माणसांचा इकडं आणि महिलांचा तिकडे होता वरच्या साईडला. हा शेण बघा, इथे शेणकी काढून ठेवले. चार खातायत. अरे अरे मला काय करायचं नाही. हा नो नो नो, हात लावू हात लावू, हात नको लावू का? अरे बापरे, हात लावले ते दिवाण होते. हा बापरे, लांबूनच का? तिकडे काय इथे ये आणि इकडून का? हा नको नको नको, जाऊ द्या जाऊ द्या. तिकडे पण बैलच आहे ना, तो पण बैलच आहे. दोन दोन बैल आहेत. आणि तिकडे बघा चारा आहे त्यांचा, पेंडा पेंडा तो देत नाही. मग आता सध्याला हिरवळ, सध्या हिरवळ घालायची. हा काय बराच मोठा गोठा आहे. पूर्वीच्या जमान्यातलाच गोठा आहे है ना, पूर्वीच्या काळातीलच आहे ते पुढे वाजतलाच आहे. हा हे काय आता इकडं हे केलंय. चला ठीक आहे. पूर्वी बघितलेले एकदम जुन्या काळातीलच गोठे आहेत अजून पण. काही काही लोकांची इथे सुधारणा झाली आहे, काही काहींची नाही झाली आहे. पण हे जसं जुनं बघायला ना भारी वाटतं. तर चला, आपला ओढ्याचा पाणी इथं लागलेला आहे. भातशेती तिकडे आहे, सर्वांनी केलेलीच आहे यावर्षी आहे ना. शहराकडे तर जरी लोक राहायला गेलीत तरी पण शेती हा व्यवसाय केलाच जातो. नको ती सरकतील उलट. हे बघा पहिले आईला मी विचारायची ना, आई कुठं का तो झरा आहे कुठं? आई म्हणायची बाई हेच ते. इथपर्यंत आणायची आणि इथं दाखवायची, इथं दगड दाखवायची मला, म्हणायची हेच ते. कारण ती आम्हाला वर पाठवायची नाही, मी कधी बघितलंच नव्हतं. आणि म्हणायची एवढूच्या दगडीवर एवढ्या बायका कपडे कसे काय धुवत असतील? मी हा विचार तेव्हा करायची. हा ना, लहान होतं ना, तर लहानपणात कसं आई आम्हाला पाठवायची नाही इकडे झऱ्या बिऱ्यावर. तर मी म्हणायचे बायका जातात सगळे कपडे धुवायला, आई मला चल दाखव. आईने एकदा इथपर्यंत आणलं आणि बोलले बघ हेच हाच झरा येतो. पण ते एवढं बी विचार करत बसले की एवढ्याशा दगडीवर एवढ्या बायका कशा काय कपडे धुवत असतील. परत म्हणलं जाऊ दे, धुवत असतील कशा पण. हळू जा, एवढ्या कोपऱ्यातून चालावं लागते. हळू जा, काय सरकते या. हा वर जायचंय. हा मी काल आली. हो तुम्ही बरे आहे ना? पाणी कमी आहे. हा मी वर गेली आता. हा मोर ओरडलं. आता दगडीवरती बघा कपडे धुवायला लागतं. पूर्वीचे दिवस साबण घे, साबण घे. काय मशीनची गरज नाही ना, वॉशिंग मशीन ना काय. हे बघा असं पाणी घ्यायचं, नाही बदललं असं साबण होतं. कपडे भिजवलेले आहे ना पावडर मध्ये. आणि हेच आपलं ब्रश. ही बघा खडक आहे ना, ही खडक. आणि वरून ऊन लागते कडाक्याचा मस्त. आता थोडंसं ऊन कमी झालंय. छत्री खाली मी थोडी बसलेली, नाही ऊन आहे मित्रांनो. बघा नाही ब्रशची गरज ना काय. असं वाहत्या पाण्याखाली कपडे धुवायची मज्जा असते ना, खरंच वेगळी असते. या सर्वांनी कपडे धुवायला. या पाण्यामध्ये आहे ना छोटे छोटे असे मासे आलेले आहेत. आईला म्हटलंय मासे कुठून आलेत, तर आई काय बोलली नदीत ना, नदीतून. आता नदी बघा तिकडे पण आहे, आता गेली फार वर गेले. सांगू काय, हा हे मासे ना ज्या टायमाला नदी पलटी होते ना, हा मग ते मासे सगळे इकडे येतात पाण्याच्या ह्याच्याने. आणि मग डोंगरात कसे जातात,
ही दगड आहे ना, याला घासून घासून पाण्याच्या साऱ्याने वर चढतात. असं आहे काय? हा, आणि मग उतराचा नक्षत्र लागला ना, हा, तर ते मासे पुन्हा उतरून जातात. उतरतात काय? आणि परत नदीत जातात. परत नदीत जातात. अरे वा, भारी आहे माशांचं. ते बघा ना, त्याच्यामध्ये आहेत आता पण मासे. आहेत मासे, हे बघ, हे बघ, ते काय तिथं आहेत? आहेत ना, ते बघ. दिसले? ते वर चालले. हे बघा चालले कशी. मित्रांनो हा बघा, खेकडा पकडलाय मी आणि बराच मोठा खेकडा आहे बरं का. हां, जवळ आहे ना हा खेकडा. 4-5 ग्रामचा असेल. हा बघा, दिसतंय तुम्हाला? हा बघा, चावतोय माझ्या बोटाला. चावला. सोडून देते त्याला, जा. हे बघ, इथं जेवून बसला. परत तुम्हाला गावणार. गावलास. अगं चावू नको. चावतोय किती जोरात. अरे जा. मित्रांनो हे बघा, याला शंख बोलतात. आमच्या इकडे खुब्या बोलतात. तुमच्या इकडे याला काय बोलतात ते नक्की सांगा. आणि हे ना खाल्ले जातात. याच्या आतमध्ये जो मांस असतो ना, ही वरची बघा, याची जी वरची त्वचा आहे ना, ती एकदम कडक आहे. ती अशी काढतात. हिला घेतात हे असे आणि मिठाच्या पाण्यामध्ये उकळवतात. उकळल्यानंतर अशी सुई किंवा काठी घ्यायची आणि काठीने ह्याच्या हे भाग आहे ना असा असं टोचून बाहेर काढलं जातं आणि त्यानंतर मग ते खाल्लं जातं. आणि मी पण खाल्लेलं आहे. मी ते एवढं खाल्लेलं ना, अख्खा टोप अर्धा संपवलेला आहे तेव्हाच्या काळीत. आता नाही, आमच्या आत्याकडे गेलेलो ना तेव्हा खाल्लेलं आहे. ते बघा, हे जिवंत आहे. आता याला मी पाण्यात सोडून देते. बघा गेलं. आता का हे पिळतात. ठीक आहे, चला. या टाईप ना. आता तुम्ही म्हणाल तुम्ही का नाही डोक्यावर घेतलं? आई बोलली मीच घेते म्हणून म्हणलं घे. हा, असं काय नाही, मीच नाही घेत. आई बोलली मीच घेते. आईला सवय आहे, बोलते तू इथून पडशील. इथं पुस्तक ते ऋषीचं. हा, आता गेल्या वर्षी आलेलो ना आपण. आलेली मी इथं. चालेल बघ, धावत ऋषी पंचम. हे तिकडं रान आहे वरती, जंगल सगळं. तर जायचं आहे तिथून. आता आपण लय लांबून जायला लागलं ना फिरून पण, तिकडून फिरून आहे ना. रस्ता नाही ना. तर जाऊ द्या. चला मित्रांनो, पुढच्या वेळेस गणपतीला आलो ना की आपण तो रान एक्सप्लोअर करूया, आहे ना. तिकडचं जंगल. आणि जंगलात पण आता आम्ही दोघीच आहे. उगाच कसं आहे, जंगली प्राणी वगैरे काय कोणी आलं तर आम्हाला पळायला सोय नाही. आणि आता माकडाला निघालेत बोलतात, तिथे येत आहेत. खायला मिळत नाही त्यांना म्हणून ते आता गावात यायला लागलीत. त्यामुळे नको, माकड बिटला बसायचा खांद्यावरती, उगाच नको. इथं मोर आहेत. हा, ह्या इथं मोर आहेत. त्या तिथं गेली ना आता तर लगेच ओरडत बसतील. टायगर माझा आला ना की लय ओरडतात. ती मोर लय ओरडतात जोर. काळू काय झालं? तुम्हाला भेटलीच नाही बोलतो. तुम्हाला खाज येते तुला. अरे बापरे, काळूला लय खाज येते मित्रांनो. हे बघा, आता इथं काय औषध. काय झाली? खाज येते तुला? खाज येते? हो बाबा, आता मी औषध लावते, काहीतरी लावते त्याला. थांब आपण त्याला लावूया औषध. हा लावूया. हा, इथं खाज येते इथं. हो बाई, अगं नको खाजू बाबू, नको खाजू. सोड, चल जाऊ दे. आता याला काय औषध लावायचं? आता मला जर माहीत असतं ना तर मी टायगरचं स्प्रे वगैरे घेऊन आली असती. आता इथं काय अवेलेबल नाही आहे मित्रांनो. तरी पण मी एक आयुर्वेदिक प्रयोग करून बघते त्याच्यावरती. नको खाजू बाबू, नको खाजू. नो. अरे वा, आईने काय जेवण बनवलंय? खारोड्या, पापड, भाकरी तांदूळाची, खारुडी. त्याला एक खारुडी खाऊन बघते. खाऊ द्या. आमच्या मामीने आहे ना भिवंडीवरून खारुड्या पाठवलेल्या. खारुड्या बघा अशा असतात, छोटे पापड असतात. कुठे बसते तिकडे? म्हणजे थोडं खारवट लागतात. आई बोलली आज जास्त काही नाही बनवलं, फक्त भाजी. आणि आम्ही दोघीच जेवायला आहे ना, म्हणून बोलली आज काय भात डाळबीळ काही नाही, फक्त भाजी आणि वाटाणे. कारण बाकीची सगळी गेलीत कामाला असं.
तर मित्रांनो आईने आज ना उकडीच्या तांदळाच्या भाकऱ्या केलेल्या आहेत. तर कशा केल्या मी तुम्हाला दाखवलं नाही मागाशी, कारण माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू होतं, त्यामुळे आई तिकडे आपली करत होती, मी काही बघायला गेली नाही. आणि जेवायला वाटाण्या आले गरम आहे. या जेवायला वाटाणा आणि तांदूळाची भाकरी. खारून पापड खा. खारोड्या फेवरेट. पंखा खाली लगेच गार होतात खारोड्या. म्हणून मस्त लागते. तांदूळाच्या भाकरी बरोबर काहीही खावा, चव वेगळीच असते. हां घरचे तांदूळ जायचे. अरे भाकरी किती 2-3 दिवस ठेवलं तरी असं नरम. हे बघ सुरगटत नाही काय नाही. हे बघा भाकरी बघा, आईने बघा कशी केली, एकदम अशी रुमाली रोटी आहे ही बघा, है ना, फाटणार नाही, तुटणार नाही, काही नाही, आहे तशीच आहे. 4 दिवस राहिलं तरी अशाच राहतात. असेच राहतात मऊ सूत एकदम. हे बघा आताशे आले वांटे. सराव नाही ना काही. सरावन महिना. तुम्ही दोघींची बट्टी झाली, तुम्ही दोघींनी बट्टी केली, बटी केली, बटी झाली. तुमची मागं भांडणं होती ना दोघींची. भांडणं म्हणजे ना असा मग जे आईने भांडणं म्हणजे काय भांडण ना असंच न तुझी बोलायचं, आई तुझी येत नाही मग मी पण कशाला येऊ, असं होतं काय. असं होतं. मग आता झालं आता आणि एक प्रकारे मूग काढायच्या टायमात हा. तुझी आई म्हणजे नाही काढायचा, हिरवा हिरवा. तुझी आईने 2 शेता काढा. तुला आयडिया दिली हिने ना, मग आणि आलीच नाही ना तुझा मुंग काढायला. आणि मग माझा मूग काढा आलीच नाही, मग मी काढला. हे बघा आपली काकू आलेली आहे, सगळी काकू मित्रांनो, आणि या दोघी सख्या मैत्रिणी होतात, आणि परत सख्या दुश्मनी पण बनते यांची. असं त्यांचं चालू असतं, काही नाही. मैत्रीमध्ये भांडणं झालीच पाहिजे तर त्यांचा प्रेम वाढतोय ना, दुराव्याने प्रेम वाढतो, असं आहे. सर्वांनी जेवायला या, मी जेवण खाते आता. बरेच जणांचे श्रावण चालू आहेत, माझा श्रावण नाही आहे, पण आता इथं आल्यापासून माझं श्रावण चालू झालं आहे. पण मी तरी पण आता जाणार आहे मार्केटला आणि मच्छी घेऊन येणार आहे, आणि माझी आई मला बनवून देणार आहे. ती बघा कशी बघते बघा. नाही बनवून देणार, मग बनवून दिलं की तुला पुण्य लागणार ना, मग पुण्य लागणार ना. खायला घालायचं असतं मित्रांनो, आहे की नाही. मग सर्वांनी जेवायला या पुन्हा एकदा. आता जेवण कंप्लीट करून घेते सगळं. तर तुम्हाला आजचा हा आमचा संपूर्ण झऱ्यापासून जो काही सफर केला, जो काही आज दिन गेलो कपडे वगैरे धुवायला, सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहे मी. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.